नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। खर्डी रेल्वे फ्लायओव्हर जवळ विचित्र अपघात, संरक्षक भिंतीला धडक देत तरुण रेल्वे पटरीवर कोसळले। एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी। मुंबई नाशिक महामार्गावरून डोंबिवली येथून अकोल्याकडे दुचाकीवरून जात असताना खर्डी येथील रेल्वे फ्लायओव्हर जवळ विचित्र अपघात झाला आहे। चालकांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडकले। धडकेची तीव्रता इतकी भयंकर होती की दुचाकीवरील दोन्ही तरुण पुलावरून खाली रेल्वे पटरीवर कोसळले। या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे। या विचित्र अपघातात विठ्ठल देवराम वय वर्ष 30 राहणार अकोला या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर गोरक्ष चंदू भांगरे वय वर्ष 24 राहणार बाबुळवाडी अकोला हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही तरुण डोंबिवली येथून अकोल्याकडे निघाले होते। खर्डी येथील रेल्वे फ्लायओव्हर जवळ चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या भिंतीला धडकली। या धडकेत दोघेही तरुण पुलावरून खाली 100 ते 150 फूट रेल्वे पट्टीवर कोसळले। घटनेची माहिती मिळताच खर्डी पोलीस व शहापूर वाहतूक पोलीस तसेच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। गंभीर जखमी गोरक्ष चंदू भांगरे यास तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मयत विठ्ठल देवराम मशालवाडी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली। या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत असून या दुर्दैवी घटनेमुळे अकोला परिसरात शोककळा पसरली असून अपघातानंतर खर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।